टीव्ही पण बंद झाला. कोणला पाहिजे, कोणला पाहिजे माईक, कोणला पाहिजे? ओय मेघराजी, ओ मेघराजी, मेघराज तुम्हाला माईक पाहिजे का? अंतिम सामना सुरू आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा. अहिल्यानगर मध्ये हा सामना रंगतो आहे. सेमीफायनल मध्ये झालेल्या गदारोळानंतर अखेर आता फायनल मध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ असा हा सामना रंगतो आहे. मात्र काही कारणांनी हा सामना थांबलेला आहे. मोहोळ सध्या आघाडीवर आहे. पृथ्वीराज मोहोळला 2 गुण मिळालेले आहेत. अटीतटीचा सामना हा होताना पाहायला मिळतो आहे. महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ असा हा सामना होतो आहे. मात्र यामध्ये महेंद्र गायकवाडनं काही डावांवर आक्षेप घेतलेला आहे. तर सगळे बाजूला चला, अचानक बाजूला चला. मोहोळ हा आघाडीवर असल्यामुळे त्याचे चाहते समर्थक थेट मॅटवर धावून आलेले आहेत. चला मॅट वरती कुणी जाऊ नका. चला रिझल्ट द्या, चला रिझल्ट द्या. महेंद्र गायकवाड मात्र मॅटवरून बाजूला झाल्याचं दिसत आहे. पृथ्वीराज निर्णय आणि पंचांना निर्णय दिलाय. पृथ्वीराज मोहोळ हा अखेर महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये पृथ्वीराज मोहोळनं 2 गुणांनी आघाडी घेत महेंद्र गायकवाडवर मात केलेली आहे आणि पृथ्वीराज मोहोळ हा यंदाचा 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. मानाची गदा आता अखेर पृथ्वीराज मोहोळ याला मिळालेली आहे. पृथ्वीराज मोहोळ हा यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. अहिल्यानगर मध्ये रंगलेल्या या स्पर्धेमध्ये सर्वाधिक रंगतदार आणि चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे या स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना. शिवराज राक्षे हा याआधीचा 2 वेळचा महाराष्ट्र केसरी होता. मात्र त्याचा पराभव झाला पृथ्वीराज मोहोळकडून आणि त्या पराभवानंतर आक्रमक झालेल्या शिवराज राक्षेनं पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. मात्र अखेर पृथ्वीराज मोहोळ हाच आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. पृथ्वीराज मोहोळ 2 गुणांनी आघाडी घेत त्यानं आपला विजय साकारलेला आहे. महेंद्र गायकवाडवर त्यानं विजय मिळवलेला आहे. महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना अखेर संपलेला आहे. पृथ्वीराज मोहोळ हा विजयी ठरलेला आहे. महेंद्र गायकवाड विरुद्ध त्याची अटीतटीची लढत झाली. पहिल्या फेरीत कुणालाच आघाडी मिळाली नव्हती. अखेर दुसऱ्या फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळनं 2 गुणांची आघाडी घेतली. मात्र त्यावेळी काही डावांवर आक्षेप घेणाऱ्या महेंद्र गायकवाडनं थेट मॅट सोडली आणि त्यानंतर पृथ्वीराज मोहोळ याला महाराष्ट्र केसरी म्हणून विजयी घोषित करण्यात आले.